वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी सभापती आणि साई दया घना मंदिराचे अध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष हे आमच्याशी बोलत आहेत। हे ह्याविषयी सविस्तर माहिती सांगत आहेत। भाऊ नमस्कार। नमस्कार। तुम्ही आजच्या ह्या पालखीविषयी काय सांगू शकाल? श्री साईबाबा मंदिर साई दयाघना मंदिराची स्थापना 1988 मध्ये झाली। 22 जानेवारी 1988 रोजी झाली आणि 1990 रोजी या पालखीला सुरुवात झाली। त्यावेळेला सुरुवातीला जे श्री क्षेत्र शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी पदयात्रा सुरू झाली। यावेळी फक्त 19 पदयात्रेकरू आमच्या या पालखीमधून चालत गेले। गळ्यामध्ये बाबांचा फोटो अडकवला आणि एकाने हातामध्ये झोळी घेतली, एकाने हातामध्ये दिवा घेऊन ही पदयात्रा निघालेली होती। आणि फक्त एक छोटासा त्यांच्याकडे टेम्पो 3 व्हीलर त्यांच्याबरोबर त्यांचं साहित्य घेऊन निघालेले होते। आणि ज्यावेळेला ही पदयात्रा इथून श्रद्धेने भावनेने या साई भक्तांची जेव्हा निघाली, या पदयात्रेला आज यावर्षी 33 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 33व्या वर्षामध्ये ही पदयात्रा आज श्री क्षेत्र शिर्डी येथे निघालेली आहे। या पदयात्रेचं महत्त्वाचं म्हणजे आमचे परमपूज्य बालयोगी दयानंद बाबा यांच्या मार्गदर्शनाने ही पदयात्रा निघाली। पदयात्रेमध्ये निघताना आपण कुठली सुचिरभूतता पाळावी, आध्यात्मिक याचा आपण कसं या ठिकाणी जतन करावं, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन ज्ञान आमच्या या तरुणांना आणि साई भक्तांना बाबांनी दिलं। आणि ज्याप्रमाणे पंढरपूरच्या वारकरीसाठी जसे सर्व वारकरी निघतात, त्यांच्यामध्ये एक श्रद्धा असते, एक भावना असते आणि सर्वस्वी त्यांचं विठ्ठलाच्या चरणाशी ते अर्पण करतात। अशा भावनेने ही पदयात्रा सुरू झाली आणि या पदयात्रेत मला सांगायला खूप अभिमान वाटेल। आणि ही वसई तालुक्यातून निघालेली दुसरी पदयात्रा आहे आणि यानंतर आता अनेक पदयात्रा वसईमधून, भिवंडीमधून, पालघर, वज्रेश्वरी या ठिकाणून सुरू झालेल्या आहेत आणि बाबांच्या चरणी रामनवमीच्या महोत्सवामध्ये सहभागी होत आहेत। बाबांचं दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांचा एक श्रद्धेचा, आनंदाचा त्या ठिकाणी सोहळा निर्माण होतो। या पदयात्रेमध्ये ही एकमेव पदयात्रा वसईतून निघाली। त्या पदयात्रेमध्ये महिलांचा सहभाग देखील चांगला जास्त प्रमाणात होता आणि त्यांचे देखील वेगवेगळ्या ठिकाणी जे 15-15 किलोमीटर सकाळी 5 वाजता 15 किलोमीटर चालायचं, दुपारी आराम करायचा, दुपारी भोजनाची व्यवस्था, सर्व साहित्य सीधा हे सर्व साई भक्त या ठिकाणी त्यांना देत असतात आणि जोडीला स्वयंपाकी घेऊन ही पदयात्रा निघते। सकाळचा चहा, दुपारचं भोजन, संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं भोजन ही सर्व व्यवस्था या पदयात्रेच्या बरोबर असते। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असते आणि ही पदयात्रा सकाळी 5 वाजता सुरू होते। 13, 14, 15 किलोमीटर चालतात। सकाळी 10 नंतर ते सर्व त्यांचे सकाळचे विधी आटपून आराम करतात आणि संध्याकाळी परत 5 वाजता ही पदयात्रा सुरू होते ते रात्री 9-10 वाजेपर्यंत ही पदयात्रा चालत असते। आणि अशा प्रकारे जुन्या शिर्डीच्या मार्गावरून, जुन्या हायवेवरून ही पदयात्रेचं नाशिक या भागातून ही पदयात्रा आपली आज बाबांच्या कृपेने चालू आहे आणि सर्व साई भक्त याच्यात चांगल्या प्रकारे सहभागी होत आहेत। दरवर्षी पदयात्रा ही संध्याकाळी निघत होती, यावर्षी सकाळचं प्रस्थान का ठेवलेलं आहे? काय याचं मुख्य कारण काय? याचं मुख्य कारण म्हणजे दरवर्षी ही पदयात्रा संध्याकाळी 4 वाजता पापडी येथून निघत होती आणि पापडी येथून निघाल्यानंतर भंडाराळी पापडी आहे, या ठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी बाबांच्या पालखीचं त्या ठिकाणी रांगोळ्या काढून स्वागत केलं जातं आणि सर्व साई भक्त त्या ठिकाणी त्यांची आरती करून त्या ठिकाणी त्या सर्व साई भक्तांना निरोप देत असतात। तसंच पुढे आलं की मग आपलं भाबळ्याचं साईबाबांचं मंदिर आहे, मेरिवला येते, महात्मा फुले नगर, माणिकपूर हनुमान मंदिरापासून तर आपल्या या साईबाबा मंदिरापर्यंत प्रत्येकाच्या दारामध्ये रांगोळ्या टाकून त्या ठिकाणी पालखीचं स्वागत होतं। असं करता करता ही पालखी रात्री 10-11 वाजता कामण येथे निवासासाठी जाते आणि विशेष म्हणजे रात्री त्या ठिकाणी निवासासाठी गेल्यानंतर कामणला ज्या ठिकाणी त्यांची थांब्याची व्यवस्था असते त्या ठिकाणचे संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी त्यांची भोजन करून स्वतः त्यांना भोजन वाढण्याच्या दृष्टीने वाट पाहत असतात आणि तिकडे त्यांना पोचायला 11:30-12 होतात आणि त्यांना सर्वांना खोळंबून राहावं लागतं आणि बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं देखील सुरू आहेत आणि त्यामुळे रात्रीच्या वेळेला
चालणं कठीण होऊ नये म्हणून यावेळेला सकाळची पदयात्रेचा सुरुवात केलेली आहे. ओके भाऊ, धन्यवाद.